नमस्कार. नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षाचा सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीमध्ये आपल्या घरात सुख शांती नांदावी म्हणून करण्यासाठी काही उपाय. नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वात अगोदर येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात 14 किंवा 15 जानेवारी या दिवशी असतो. संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवतेची पूजा करावी. सूर्यदेवतेची पूजा करताना फूल, कोरे वस्त्र, लाल रंगाचे फूल, सुपारी, गहू, अक्षदा, पाणी आणि पंचामृत हे सर्व सूर्यदेवताला अर्पण करून सूर्यदेवतेची पूजा करावी. विशेष म्हणजे या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यास अधिक महत्त्व आहे. असे केल्यास घरामध्ये सुख समृद्धी, शांतता नांदते. त्याचबरोबर सूर्यदेवाला तीळ अर्पण करावे. जर आपल्याकडे काळे तीळ असेल तर सूर्यदेवाला काळे तीळ अर्पण करतात. ओम घृणाय सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करावा. असे केल्यास सूर्यदेवता प्रभावित होऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. सूर्य गायत्री मंत्र ओम भास्कराय विघ्ने दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात. मकर संक्रांतीला कापणी सण सुद्धा साजरा केला जातो, जो यशस्वी कापणी आणि भरपूर पिकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. हिवाळ्यातील कापणीने आणलेली समृद्धी आणि शेतकऱ्यांचे कष्ट साजरा करण्याचा हा काळ असतो. मकर संक्रांतीच्या वेळी पतंग उडवणे हा एक लोकप्रिय परंपरा आहे. गुजरात आणि राजस्थानसारख्या राज्यामध्ये आकाशातील रंगीबेरंगी पतंग सणाच्या आनंदाने आणि दीर्घ दिवसाच्या आगमनाचे प्रतीक आहेत. मकर संक्रांती हा निसर्ग, शेती आणि बदलत्या ऋतूंचा उत्सव आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरात सुख शांती नांदावी यासाठी काही करायचे उपाय. संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवतेची पूजा करावी. पवित्र नद्यामध्ये स्नान करावे. गरजू व्यक्तींना किंवा गोरगरिबांना दान करावे. काळे तीळ पाण्यात टाकून आंघोळ करणे, तसेच खिचडी आणि तीळ दान करणे. गोरगरिबांमध्ये खिचडी किंवा काळे तीळ किंवा पांढरे तीळ दान करावे. तुम्हाला मकर संक्रांतीची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.